काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या डिनर टेबलवर झालेल्या राजकीय बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझ्या हाती लागली आहे। स्नेहभोजनाच्या निमित्तानं सदिच्छा भेट झाली होती असं एकनाथ शिंदे म्हणत असले तरी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी महापालिका निवडणुकांबाबत खलबतं झाल्याचं कळतंय। विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरेंच्या पराभवामुळे निर्माण झालेली कटुता बाजूला ठेवून महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंचं इंजिन ट्रिपल इंजिन सरकारला जोडलं जाणार का अशी जोरदार चर्चा सुरू आहे। समविचारी पक्षाच्या छत्रीखाली राज ठाकरेंनाही सोबत घेण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही आणि तसं झालं तर मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंसमोर महायुतीला कडवं आव्हान उभं करता येणार आहे। सदिच्छा भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। राजसाहेबांनी विचारणा केली कसं काम चाललेलं आहे, सरकारचं कसं चाललं आहे, मुंबईतले रस्त्यांची कामं कशी चालली आहेत आणि एकंदर काही विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली। पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही। गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये एवढा वेळ आमचा कसा गेला तो कळला नाही, ही वस्तुस्थिती आहे। शिंदे आणि राज ठाकरेंच्या या भेटीचं काय महत्त्व आहे पाहूया। आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जाते। राज ठाकरेंना महायुतीत घेणं मुंबईत भाजप आणि शिंदे दोघांच्याही फायद्याचं। राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा डाव असू शकतो। मुंबईत भाजप शिवसेना मनसे अशी बोट बांधल्यानं मतांचं ध्रुवीकरण टाळणं सोपं होणार आहे। दरम्यान एकनाथ शिंदे राज ठाकरे भेटीवर संजय राऊतांनी टीका केली आहे, तर राऊतांच्या टीकेला नरेश म्हस्केंनी प्रत्युत्तर दिलंय। अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत। अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहेत। त्याच्यामुळे त्यांची भेट झाली आहे की आता आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना भेटतो, उद्धव साहेबांना, आज येणार आमचे पक्षप्रमुख। तसं अमित शहा हे महाराष्ट्रात एकूण 3 पक्ष चालवतात आणि अधूनमधून तर रामदास आठवलेंचा पक्षही चालवतात। हां, त्याच्यामुळे ते त्यांना रिपोर्टिंग करावंच लागतं। आता राज ठाकरे यांचा पक्षाविषयी मी काय फार सांगू शकत नाही, पण त्यांचा पक्षसुद्धा त्यांचा मित्र पक्षच आहे आणि त्यांची ध्येय धोरणं काय असावी ते सुद्धा दिल्लीतूनच ठरतं। संजय राऊत, मी तुम्हाला नेहमीच म्हणतो की जळकं लाकूड आहे ते। बहुतेक काल पुन्हा राज ठाकरे, राजसाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट झाल्यामुळे पुन्हा त्यांच्यातनं दूर निघायला सुरुवात झालेला आहे। जिथून जागा मिळते तिथून त्यांचा दूर निघतो। आता काल जर एकनाथ शिंदेसाहेब आणि राजसाहेब ठाकरे जर भेटले असतील तर संजय राऊतांमधून दूर येण्याची गरज काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।